भेटूया उद्या भेटू. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये ना तुम्ही बघितलंच असेल इंट्रोला काय काय आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आम्ही पाईप क्लीनरपासून हा नवीन ट्रेंड आलेला आहे. तर मी जास्वंदाचं फूल बनवलेलं आहे आणि इतकं छान दिसतंय ना, हुबेहूब आपण जसं झाडावरचं फूल बघतो ना जास्वंदाचं, सेम तसंच दिसतंय. फक्त मला याच्यामध्ये कलर भेटला नाही म्हणून मी असं कलर घेतलेला आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर संध्याकाळी ना शॉपवरून घरी गेल्यानंतरचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर घरी गेल्यानंतर दिवाबत्तीची जेव्हा वेळ होते ना, तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक पंती तेलाचा दिवा लावायचा. तर खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येते. त्यामुळे ना गणपती बाप्पांना दिवा लावल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर पण दिवा लावला पाहिजे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मी आत्ताच लावायला सुरुवात केलेली आहे. तर छान वाटतं. तर त्याच्यानंतर आहे ना इकडे सिरियल चालू होती. तर थोडा वेळ सिरियल बघायचं काम चालू होतं आणि शेंगा पण फोडायचं काम चालू होतं त्यानंतर माझं. तर सिरियल बघता बघता छान शेंगा फोडून घेतल्या आणि सत्य आणि मंजूची ही सिरियल असते. तर सन मराठीवर खूप छान संध्याकाळी ना सगळ्या सिरियल असतात. 7च्या पुढे सगळ्या सिरियल चालू होतात. जेव्हा वेळ असेल तेव्हा बघायचं, जेव्हा नसेल तेव्हा नाही बघायचं. तर काम करत करत का होईना सिरियल बघितली थोडा वेळ. त्यानंतर शेंगा वगैरे फोडून घेतल्या आणि त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला होता. आणि घरातील बाकीचे सगळे गावामध्ये गेले होते, कारण की गावामध्ये सप्ताह चालू आहे. तर मग संध्याकाळी कीर्तन असतं आणि त्यानंतर प्रसाद असतो. तर बाकीचे सगळे गेले होते आणि मी एकटीच होते. तर मग शेंगा फोडून घेतल्या आणि त्यानंतर बनवायचं होतं मला स्वयंपाक. तर एकटीसाठी काय बनवायचं, तर मग म्हटलं बनवूया काहीतरी निवांत, खिचडी भात वगैरे. तर म्हणून माझं निवांत चालू होतं. मग सगळा झाडू मारून घेतला आणि धनू आणि विहानला पण गावात जायला आवडतं. आजी बाबासोबत ते दररोज जातात गावामध्ये, कीर्तन चालू आहे ना, त्यांना खूप मजा वाटते तिथे जायला. तर मग ते ना 2-3 दिवस झाले सप्ताह चालू आहे, त्याच्यामुळे ते रोज गावात जातात तिथून आल्यानंतर. आणि आता एकटीसाठी भाजीपोळी बनवायचा कंटाळा येतो. तर मग खिचडी भात वगैरे बनवूया असं ठरवलं होतं मी. तर त्याआधी रोज संध्याकाळी ना ताई गवती चहा आणून ठेवतात घरामध्ये, कारण की संध्याकाळच्या चहासाठी आणि सकाळच्या चहासाठी. तर मग आणल्यानंतर आहे ना असं कट करून ठेवायचं कात्रीने एका प्लेटमध्ये. मग दोन्ही टायमाचा चहा होऊन जातो. तर आज मसाले भात बनवायचा होता आणि दररोज किंवा रोज इंद्रायणी तांदळाचा भात बनवला जातो, पण आज ना बासमती तांदळाचा मसाले भात बनवायचा होता. थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा होता. तर त्यासाठी इकडे फरसबी पण छान धुवून पाण्यामध्ये ठेवली होती. बटाटा पण घेतला होता, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे एवढंच घेतलं होतं. साधा सिंपल करायचा. अजिबात खडे मसाले वगैरे काहीच टाकायचं नाही, कारण की ते दाताखाली आल्यानंतर छान नाही लागत. त्याच्यामुळे ना मी खडे मसाले आणि आपला घरगुती मसाला असतो ना तो कोणताच वापरत नाही, फक्त हिरवी मिरची वापरते. तर मग इकडे कुकरमध्ये ना तेल तापत ठेवलं होतं आणि बासमती तांदळाचा भात आहे एकदम सुट्टा सुट्टा होतो, छान लागतो. आणि इंद्रायणी तांदळाचा भात पण खूप छान लागतो, पण म्हटलं आज बासमती तांदळाचा भात करून बघूया म्हणून तेल तापत ठेवलं होतं. आणि भातामध्ये मी अख्खा मसूर पण टाकणार होते आणि सोयाबीन पण टाकणार होते. तर मग तेल टाकल्यानंतर आहे ना थोडंसं तूप टाकलं होतं, कारण की तूप पण छान लागतं भातामध्ये. तेल आणि तूप छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची छान फोडणी द्यायची. छान तडतडू लागलं की मग थोडंसं लसूण टाकायचा. लसूण पण छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या पण टाकून घ्यायच्या आणि 2 ते 3च हिरव्या मिरच्या टाकायच्या. तर मिरच्या पण छान परतून घ्यायच्या. तर त्याच्यानंतर आहे ना मिरच्या आणि लसूण छान परतला तर मग हिरवी मिरची अजिबात कच्ची वगैरे ठेवायची नाही, मग ती उग्र लागते भातामध्ये. त्यानंतर कांदा कापून घ्यायचा होता, एक उभा लांब कांदा कापायचा आणि तो पण टाकायचा. आणि कांदा थोडासा जास्त टाकायचा खिचडी भातामध्ये. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. आणि लग्नाच्या पंक्तीमध्ये जो मसाले भात भेटतो ना तो खूप छान असतो, पण त्याच्यामध्ये खडे मसाले असतात. तर मग त्यानंतर आहे ना इकडे हळद वगैरे टाकून घ्यायची, थोडीशी धना पावडर पण टाकायची आणि कोथिंबीर, कढीपत्ता आणि शेंगदाणे सर्वात शेवटी टाकायची, कारण की कढीपत्ता आणि कोथिंबीर जळून जातात तेलामध्ये, मग त्याचा काही उपयोग पण होत नाही भातामध्ये. म्हणून मग ते सर्वात शेवटी टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. त्यानंतर आहे ना भातामध्ये आहे ना मी थोडेसे बटाटे पण कापून घातले होते आणि
फरसबी पण टाकलेली होती. तर फरसबी आणि बटाटे खूप छान लागतात. तर टॅमॅटो नव्हते माझ्याकडे भातामध्ये टाकण्यासाठी म्हणून मी टॅमॅटो नाही टाकले. त्यानंतर आहे ना इकडे ते छान परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं अख्खा मसूर. तर मग अख्खा मसूर पण छान लागतो भातामध्ये. तर भिजून वगैरे अजिबात घ्यायचं नाही. मसूर खूप छान आणि लवकर शिजतो म्हणून आहे ना तर धुवून मसूर टाकायचा, त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. मसूर टाकल्यानंतर आहे ना सर्व भाज्या छान परतून घ्यायच्या. आणि मसूर डाळ पण टाकतात काही, आणि मसूर पण छान लागतो म्हणून मी मसूर टाकलेला आहे. तर मूग डाळीचा पण खिचडी भात खूप छान लागतो आणि त्याच्या इंद्रायणी भातासोबत तर भारी लागतो. तर त्याच्यानंतर आहे ना थोडीशी सोयाबीन पण टाकलेली होती मी. तर सोयाबीन भिजून वगैरे काही टाकली नव्हती कारण की माझ्या लक्षात नव्हतं राहिलं आधी. तर सोयाबीन भिजवून टाकली तरी चालते आणि नाही टाकली तरी पण चालते कारण की सोयाबीन खूप लवकर शिजते. तर सोयाबीन टाकल्यानंतर आहे ना 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आहे ना गरम किंवा थंड पाणी टाकलं तरी पण चालतं. तर मी इथे थंड पाणी टाकलं होतं आणि 1 ते 2 ग्लास पाणी टाकायचं. तर बासमती तांदूळ वापरतोय ना आपण, तो काही एवढा असं चिकट वगैरे काही होत नाही, एकदम सुट्टा भात होतो. त्याच्यामुळे ना पाणी थोडंसं बेताने टाकायचं. तर जर इंद्रायणी तांदूळ असेल तो पण असा चिकट होतो, तर मग त्याच्यासाठी थोडंसं कमी पाणी वापरावं लागतं आणि बासमती तांदळासाठी पण कमी पाणी वापरावं लागतं. तर मी अंदाजे पाणी टाकून घेतलेलं आहे. तर मी अंदाजेच तांदूळ घेणार आहे. तर मग पाणी टाकून घेतल्यानंतर आहे ना थोडंसं मीठ टाकायचं, आपल्या अंदाजानुसारच मीठ टाकायचं आणि मीठ टाकून घेतल्यानंतर आहे ना याला छान उकळी येऊ द्यायची. तर इकडे आहे ना पाण्याला छान उकळीपर्यंत आहे ना मी तांदूळ काढून घेतले होते ताटामध्ये आणि तांदूळ पण स्वच्छच होते. तर मग जेवढे होते तेवढे घेतले होते. तर याच्यामध्ये पुरणार होता भात, आमच्या दोघा-तिघांचा होणार होता भात म्हणून. तर मग छान तांदूळ काढून घेतले आणि पाण्याला पण उकळी आलेली होती. तर मग तांदूळ आहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण की किराणा दुकानामध्ये पावडर वगैरे लावलेली असते तांदळाला म्हणून. तर मग तांदूळ छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग इकडे पाण्याला उकळी आली होती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि मग तांदूळ टाकल्यानंतर आहे ना छान सर्व मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट आहे ना याला छान उकळू द्यायचं. त्यानंतरच कुकरचं झाकण लावायचं. तर मग सर्व भाज्या सोयाबीन वगैरे ना छान मिक्स करून घ्यायचं. आणि कोथिंबीर तर काय आपण आधीच टाकलेली होती, त्याच्यामुळे आता कोथिंबीर वरून टाकायची काही गरज नाही. तर मग कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या. 2 शिट्टीमध्ये पण छान मोकळा सुटसुटीत असा भात होतो. तर आपल्या रोजच्या अंदाजानुसार आपल्या कुकरच्या आहे ना आपल्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या. तर मग इकडे आहे ना कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आहे ना गॅस लो टू मिडियम हीटवर ठेवायचा. आणि मग मला आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळच्या भाजीची तयारी करायची होती. तर अशा काही कटिंग वगैरे करायच्या असेल, भाज्या काही निवडून ठेवायच्या असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळीच करून ठेवते कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी खूप घाई असते म्हणून. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना फरसबीची भाजी करायची होती. तर जास्त काही आवडत नाही कोणाला, पण आणलेली होती म्हणून म्हटलं तर वाया जाण्यापेक्षा आपण करूया दुसऱ्या दिवशी सकाळी. तर याच्या आधी एकदा केली होती. तर छान सिरियल बघत ना भाजी कटिंग करायला सुरुवात केली. तर हाताने पण करता येते आणि सुरीने पण करता येते आणि खूप सोपी आहे. अशा फक्त जोळून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची. तर एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर एकदा केली होती, छान लागली होती म्हणून दुसऱ्यांदी करायला घेतली. पण जास्त काही कोणाला आवडत नाही घरामध्ये म्हणून ना थोडीशी बेतानेच करायची होती ही पण भाजी मला. तर मग सर्व भाजी कटिंग करून घेतलेली होती मी. आणि इकडे ना भाजी कटिंग करून झाल्यानंतर आपल्या कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या होत्या आणि त्याची वाफ पण गेलेली होती. तर वाफ गेल्यानंतर आहे ना कुकरचं झाकण मी खोलून बघितलं आणि खूप छान भात झालेला होता. तर सर्व भाज्या अशा वरती आलेल्या होत्या. तर चमच्याने ना त्या सर्व भाज्या एकत्र करून घ्यायच्या आणि खूप छान मोकळा सुटसुटीत असा आपला मसाले भात तयार झालेला होता. अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा भात असतो ना तसाच झालेला होता. तर मग अख्खा मसूर टाकल्यानंतर तर चव खूप भारी लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. फक्त अख्खा मसूर टाकून पण भात छान लागतो. तर याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच टाकायचं नाही, फक्त मसूर टाकायचा. तर मग त्यानंतर इकडे मस्त असं गरम गरम भात आणि लोणचं घेतलं होतं मी खाण्यासाठी. तर त्यावर थोडीशी तुपाची धार पण टाकायची, खूप छान लागते. आणि लोणचं आणि त्यासोबत लोणच्याचा खार पण छान लागतो तोंडी लावण्यासाठी. तर इकडे ना मस्त जेवण करून घेतलं होतं आणि मुलांना यायला थोडा वेळ होता अजून. तर जेवण झाल्यानंतर ना बाकीचं पण काम आवरायचं होतं.
तर जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासल्यानंतर धनश्री ना गावातून आली होती आणि तिचा अभ्यास राहिलेला होता. जवळपास 11 वाजले होते. तर मग अभ्यास केल्याशिवाय तर तिला काही झोपायचं नव्हतं. तर विहान झोपलेला होता, धनश्रीचा अभ्यास राहिलेला होता. तर मग जवळपास 11 साडे 11 वाजले होते तिचा अभ्यास घेता घेता. शेवटी तिचा अभ्यास झाला आणि मग ती झोपली. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी रोज 4 वाजता लाईव्ह घेत असते. तर पाईप क्लीनरपासून कोणत्या वस्तू बनवायच्या, कशा बनवायच्या, काय हे सर्व मी लाईव्हमध्ये सांगत असते. ते पण एकदा नक्की बघा. चलो बाय.